सध्या थंडी लय वाढलेली आहे, त्याच्यामुळे 3 महिने टिकणारे हे लाडू घरामध्ये बनवून ठेवा. रोज एक लाडू खा आणि आजारांना दूर पळवून लावा. त्याच्यासाठी मी तर सर्व साहित्य एका वाटीने मोजून घेतलंय. कढईमध्ये ना सर्वात आधी मी पांढरे तीळ भाजून घेतले. त्यानंतर 2 वाटी खोबऱ्याचा किस तो देखील भाजून घेतला. त्यानंतर 1 वाटी बदाम ते सुद्धा मी तर भाजून घेतले. त्यानंतर 1 वाटी काजू, त्यानंतर ते सुद्धा भाजून घेतले. त्यानंतर मी याच्यामध्ये ना 1 वाटी मखाना भाजून घेतला. त्यानंतर अर्धी वाटी जवस सुद्धा मी याच्यामध्ये भाजून घेतले. जवस थंडीमध्ये उपयुक्त आहेत आणि हाडेदुखीसाठी, सांधेदुखीसाठी तर उपयुक्त आहे एकदम. त्याच्यामुळे मी तर अर्धी वाटी जवस सुद्धा वापरलेले. तुम्हाला जर मेथी आवडत असेल ना तर तुम्ही मेथी सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. आता हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलं. जेवढं बारीक किंवा ठोसर तुम्हाला पाहिजे ना तेवढं याच्यामध्ये तुम्ही याचं कमी जास्त प्रमाण ठेवू शकता. इथं मी सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर अर्धी वाटी पिवळी खारीक आहे ना ती इथं बारीक तुकडे करून घेतले, मिक्सरला बारीक करून घेतली. एका ताटामध्ये हे सर्व बारीक करून घेतलं आणि काढून घेतलं. त्यानंतर मी तर कढईमध्ये तूप टाकलं आणि डिंक, अर्धी वाटी डिंक घेतला आणि तो आहे ना तुपामध्ये असं तळून घेतला. थंड झाल्यानंतर लगेच ग्लासाच्या मदतीनं डिंक इथं बारीक करून घेतला. आता इथं ना लाडू तयार करण्यासाठी ना कढईमध्ये तूप टाकलं आणि त्याच वाटीने मी तर 4 वाटी गूळ टाकला. गूळ लगेच वितळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि बारीक केलेला सर्व कूट याच्यामध्ये मिक्स करून लगेच लाडू वळून घ्यायचे. डब्यामध्ये भरून ठेवा. अगदी 3 महिने टिकतात आणि रोज एक लाडू खा आणि आजारांना बाय बाय करा. आवडल्यास लाईक करा.